नमस्कार. मी प्राध्यापक राधाकिशोर मुठे, रयत संस्थेचे अण्णासाहेब होटे महाविद्यालय मंचर, पुणे विद्यापीठ संलग्नित. आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम वर्ष BA मराठी जनरल या विषयासंदर्भात आज आपण या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. प्रथम वर्ष BAसाठी सेकंड सेमिस्टरमध्ये जे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास हा जो पेपर आपला आहे, त्या अनुषंगानं जी एकांकिका या ठिकाणी लावलेली आहे, हंडाभर चांदण्या, जे लेखक आहेत दत्ता पाटील. तर या एकांकिकेच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. प्रथम एकांकिकाचे जे घटक आहेत, एकांकिका म्हणजे काय आपण जर बघितलं तर हे जे माध्यम आहे हे एक दृकश्राव्य असं माध्यम या ठिकाणी आहे. एकांकिकेमध्ये घटना, पात्र यांची विशिष्ट पद्धतीने गुंफण केलेली या ठिकाणी बघायला मिळते. विशेषतः आपण जर बघितलं तर घटना असतील किंवा प्रसंग असतील, यांच्या अनुषंगाने पात्राची निर्मिती केलेली आपल्याला एकांकिकेमध्ये बघायला मिळते. आणि एकांकिकेमध्ये संवादाद्वारे ही एकांकिका जी आहे, तिचं कथानक जे आहे, संहिता जी या ठिकाणी आहे, ती पुढे सरकत असते. आणि म्हणून आपण बघत आहोत की एकांकिका ही दृकश्राव्य माध्यम असल्या कारणानं प्रत्यक्ष रंगभूमीवरती सादर होणारा हा एक कला प्रकार किंवा साहित्य प्रकार या ठिकाणी आहे. यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी आहेत, तर यामध्ये प्रथमतः नाट्य. एकांकिकेमध्ये किंवा तिच्या कथनाकामध्ये, संहितेमध्ये नाट्याला फार महत्त्व आहे. विशेषतः घटना, प्रसंग यांच्यामध्ये जे काही गुणविशेष या ठिकाणी आहेत किंवा जे आवश्यक या ठिकाणी आहेत, तो अनुभव या ठिकाणी जो आहे तो नाट्यपूर्ण आहे किंवा नाही, यावरून ती एकांकिका उपयोगी पडेल किंवा नाही हे नाट्याच्या आधारे ठरवलं जातं. थोडक्यात कथानक, प्रसंग यांच्यातील अनपेक्षित कलाटणीमुळे एकांकिका जशी पुढे पुढे सरकत जाते, त्यामुळे त्या एकांकिकेमध्ये घडणारं जे काही नाट्य आहे, या नाट्याला एकांकिकेमध्ये महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे. दुसरं महत्त्वाचं घटक जो आहे तो म्हणजे पात्रचित्रण किंवा त्याला आपण व्यक्तिरेखा असंही म्हणतो. प्रयोगप्रधानतेमुळे एकांकिकेमध्ये पात्र ही महत्त्वाची ठरतात. विशेषतः संविधानाकातील संघर्ष, नाट्य, त्याचं दर्शन हे आपल्याला पात्र चित्रणामधून बघायला मिळतं. त्यातून मानवी जीवन आणि मानवी जीवनाचं जे दर्शन आहे त्याचा प्रत्यय आपल्याला त्या पात्रचित्रणामधून बघायला मिळतो. जसं एकांकिकेमध्ये ज्या काही व्यक्तिरेखाजी किंवा पात्रचित्र या ठिकाणी बघायला मिळतात, ती प्रत्यक्ष जेव्हा रंगभूमीवरती सादर केली जातात नाट्याच्या माध्यमातून, त्यावेळेला त्या पात्रातून एक नवरसांची निर्मिती होत असते. आणि त्यामुळे त्या पात्रांच्या माध्यमातून जी अनुभूती या ठिकाणी प्रत्ययाला येते, तेव्हा ते पात्र त्या एकांकिकेमध्ये अधिक यशस्वी ठरतात किंवा ते पात्रचित्रण जे आहे ते यशस्वी ठरत जातं. तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे एकांकिकेचा, तो म्हणजे संविधानक. संविधानक म्हणजे एकांकिकेत कथानकाची जी सहेतुक मांडणी केली जाते ती होय. सामान्यतः हे संविधानक जे आहे, प्रारंभ, पेच, प्रसंग आणि शेवटी आकलन, अशा 3 माध्यमातून हे उलगडलं जातं. चौथा घटक या ठिकाणी जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे संवाद योजना. आपण बघत आहोत की एकांकिकेमध्ये संवाद महत्त्वाचे आहेत. कारण जी काही संवैधानिक पात्र आहेत त्यांचा परस्पर संबंध जो आहे तो अनेक स्थळ, काळ, अवकाश अशा अनेक बाबी संदर्भामध्ये तो येत असतो. आणि हा सर्व जो घटनाक्रम आहे त्या एकांकिकेतील त्या पात्रांच्या माध्यमातून, त्या नाट्याच्या माध्यमातून, हा संवादाच्या माध्यमातून उलगडत जातो. आणि म्हणून आपल्याला जर पात्र उभी करायची असतील तर त्यामध्ये संवाद महत्त्वाचा ठरतो. आणि मग त्या एकांकिकेचे जे काही विषय सूत्र आहे,
जे आशयसूत्र आहे ते पुढे नेण्याचं काम हे संवाद हा घटक करत असतो. पाचवा महत्वाचा घटक या ठिकाणी जो आहे तो नेपथ्य. हा सुद्धा एकांकिकेमधील एक प्रभावी घटक आहे. एकांकिकेची यशस्वीता ही एक प्रभावी नेपथ्यावर अवलंबून असते. कारण प्रत्यक्ष एकांकिका जेव्हा रंगभूमीवरती सादर केली जाते तेव्हा रंगमंचावरील पात्र, त्याची सभोवतालची परिस्थिती, वस्तूंची मांडणी, एकांकिकेतील विषय आणि घटनांचं जे मुखचित्रण या ठिकाणी जे आहे ते नेपथ्याद्वारे स्पष्ट होत असतं. आणि म्हणून प्रामुख्याने वास्तवता आणि सूचकता हे दाखवण्याचं काम प्रसंगानुरूप हे नेपथ्य आपल्याला एकांकिकेमध्ये करताना दिसतं. सहावा जो महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे संगीत. एकांकिकेमध्ये संगीत या घटकाला मोठं स्थान आहे. कारण संगीतामुळे नाटकामध्ये किंवा एकांकिकेमध्ये घडणारे जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाची परिणामकारकता जी आहे ती अधिक गडदपणाने वास्तव रूपाने मांडण्याचं काम हे संगीत करत असतं. आणि म्हणून पात्रांची मानसिक विश्लेषण असेल, घटना प्रसंग असतील, याचं प्रभावी चित्रण जर आपल्याला करायचं असेल तर निश्चितपणानं संवादाबरोबर संगीताचा वापर हा आपल्याला परिणामकारकपणे करावा लागतो. म्हणून आपण जर बघितलं तर विशिष्ट उदाहरण द्यायचं झालं तर एखादा दुःखद प्रसंग आहे, त्या दुःखद प्रसंगाचं जर या ठिकाणी आपल्याला एकांकिकेमध्ये ते प्रसंग दाखवायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारचं संगीत या ठिकाणी जे आहे संत संगीत या ठिकाणी लावावं लागतं आणि त्या माध्यमातून त्या दृश्याची, त्या घटनेची परिणामकारकता आपल्याला दाखवावी लागते. सातवा जो एकांकिकेचा महत्वाचा घटक आहे तो प्रकाशयोजना. मुळामध्ये एकांकिका हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे सादरीकरणात त्याला फार महत्व आहे. प्रकाशयोजना प्रामुख्याने प्रसंग यावर अवलंबून असते. एखादा शोकात्मक प्रसंग आहे तर त्यावेळेला आपण बघतो आहोत की एक मंद स्वरूपाची प्रकाशयोजना आपल्याला बघायला मिळते. म्हणून जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे त्या प्रकारची प्रकाशयोजना आपल्याला त्या रंगमंचावरती या ठिकाणी करावी लागते. आणि आठवा जो घटक आहे तो रंगभूषा. आपण बघत आहोत की एकांकिकेमध्ये जे काही पात्र असतात, ज्या काही व्यक्तिरेखा असतात, त्यांची जी काही भूमिका असेल त्या भूमिकेला अनुसरून, त्या आशयाला अनुसरून त्यांची रंगभूषा ही केली जाते. कारण रंगभूषेमुळे जे काही व्यक्तिरेखा आहे, जे पात्र आहे ते अधिक उठवदार होतं आणि त्याचा वास्तवतेशी संबंध लावला जातो. आणि म्हणून प्रेक्षकांच्या मनावरती दृश्य परिणाम साधण्यासाठी आपल्याला पात्रांची रंगभूषा ही महत्वाची ठरत असते. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर एकूण एकांकिका जी आहे ती एकांकीचे हे घटक हे महत्वाचे आहेत. तर आपल्याला हंडाभर चांदण्या ही जी एकांकिका, दत्ता पाटलांची जी एकांकिका आहे, आपण बघत आहोत की दत्ता पाटील हे आघाडीचे लेखक आहेत आणि त्यांनी आपल्या लेखनानं एक मराठी साहित्य, नाट्य, एकांकिका क्षेत्र जे आहे यामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांचा जर परिचय द्यायचा झाला तर मॅनिया, साडेमाडे शंभर, खेळिया, हंडाभर चांदण्या अशा अनेक प्रकारच्या एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. काही कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्यांना काही पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यामध्ये गदिमा साहित्य पुरस्कार असेल, कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार असेल, विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटकाचा जी गौरव पुरस्कार असेल, अशा अनेक पुरस्कार दत्ता पाटलांना या ठिकाणी मिळालेले आहेत. दत्ता पाटलांच्या संदर्भात या ठिकाणी बोलायचं झालं तर अत्यंत वास्तवाला भिडणारा हा लेखक. आणि म्हणून अशीच एक एकांकिका जी या ठिकाणी जी आहे की आपल्याला FYBAच्या अभ्यासक्रमासाठी लावलेली आहे, जी हंडाभर चांदण्या. तर ही एकांकिका जी आहे प्रायोगिक रंगभूमीवरती आपण जर बघितलं तर मैलाची दगड ठरणारी ही एकांकिका आहे. विशेषतः ही एकांकिका आपण जेव्हा बघणार आहोत तर ही एकांकिका आपल्याला काय सांगते, तर ही एकांकिका एक समस्याप्रधान एकांकिका आहे. हिच्या केंद्रावरती पाणी हा प्रश्न आहे. आपण बघतो आहोत की मानवी गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, तसे पाणी हे जीवन आहे असे म्हटलं जातं. आणि पण आज बघत आहोत की पाण्यासाठी जो संघर्ष मानवाला या ठिकाणी करावा लागतो, मग तो पिण्यासाठी असेल किंवा इतर अन्य करण्यासाठी या ठिकाणी असेल,
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 50-60 वर्षामध्ये आजही सामान्य माणसाला, विशेषतः खेड्यावरती, ग्रामीण भागामध्ये आजही माणसाला हंडाभर पाणी मिळवण्यासाठी जी वणवण करावी लागते, विशेषतः उन्हाळ्याचे दिवस असतील किंवा दुष्काळग्रस्त भाग या ठिकाणी असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून पाणी हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि पाण्याची विषमता काय आहे हे दाखवण्याचं वास्तव या एकांकिकेच्या माध्यमातून दत्ता पाटील या ठिकाणी करतायत. आणि म्हणून ही एकांकिका नुसतं पाण्याचा प्रश्न मांडत नाही, जरी मध्यवर्ती प्रश्न पाणी असला तरी जैविक, पर्यावरणीय, सांस्कृतिक असे अनेक मूलभूत प्रश्न या ठिकाणी ही एकांकिका आपल्यासमोर घेऊन येताना दिसते. आणि म्हणून ज्या वेळेला आपण बघतो आहोत की या प्रश्नातून निर्माण होणारी जी काही प्रश्न आहेत, म्हणजे जागतिक असतील, ग्रामीण असतील, शहरी असतील, शासन स्तरावरती असतील, नैतिक अनैतिक असतील, असे कितीतरी द्वंद्व आपल्याला या एकांकिकेमध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून हंडाभर चांदण्या ही एकांकिका, हिचा आशय आपण जर या ठिकाणी बघितला, तिचा विषय आपण जर बघितला, तो इतका सशक्त आहे कारण ही एकांकिका या खुल्या अवकाशामध्ये या ठिकाणी घडते. विस्तीर्ण असा अवकाश आहे आणि मानवी जीवनाच्या ज्वलंत प्रश्नाला भिडणारी ती एकांकिका आहे. आणि म्हणून ही एकांकिका बघत असताना त्या एकांकिकेचं जे कथानक आहे, की जी संहिता जी आहे, कथासूत्र या ठिकाणी जे आहे, ते जर आपण जर बघितलं तर पाणी काय घडतं या एकांकिकेमध्ये. एक संभा नावाची जी व्यक्तिरेखा, मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे किंवा याला मुख्य व्यक्तिरेखा असं म्हणूयात, ही व्यक्तिरेखा आपल्या गावामध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि ते पाणी मिळावं, एक साधा शाळेमध्ये शिपाई असणारा जो हा तरुण आहे, मनस्वीपणानं गावाच्या हितासाठी आणि गावाला पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी तो शासनाशी संघर्ष करतो आहे. गेले 7 वर्ष तहसीलदाराला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अनेक निवेदनं देऊन तो गावाला टँकर मिळावा म्हणून तो अर्ज करतो आहे, विनंती करतो आहे. पण 7 वर्षामध्ये त्याला ते यश येत नाहीये. आणि अशा प्रसंगी शेवटी गावाचा संपूर्ण विश्वास त्या संभावरती आहे आणि त्यानेच तो ठरवलेला आहे की एक ना एक दिवस माझ्या तहानलेल्या गावाला मी पाणी देणार आहे. आणि म्हणून संघर्ष सुरू होतो संभा आणि शासनाच्या प्रतिनिधीचा. नव्यानं सुरू झालेला तहसीलदार राधिका या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडे तो समस्या घेऊन जातो. आणि आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला गावाला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका जेव्हा तो मांडतो आणि तो सांगतो आहे की मॅडम, आमच्या गावाला पिण्यासाठी टँकर हवा आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपण बघत आहोत की ठरल्याप्रमाणे, शासकीय नियमाप्रमाणे ठरलेली उत्तरे जी आहेत की तुम्ही अर्ज द्या, विनंती करा, आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ. आपण बघत आहोत की या प्रसंगामध्ये हे जे मावळवाडी नावाचं गाव आहे आणि मग या गावामध्ये जो पाण्यासाठीचे या ठिकाणी हा संघर्ष उभा राहतो आहे, तो हट्ट या ठिकाणी करतो आहे, भूमिका मांडतो आहे की गेले किती दिवस आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडतोय, पण मागील तहसीलदारांनी या प्रश्न आमचा मार्गी लावलेला नाही, तुम्ही तरी मार्गी लावा. त्यावरती आपण बघत आहोत की शासकीय अनास्था. मग एकीकडे माणसाला जगण्याचा प्रश्न आहे, त्याच वेळेला एकीकडे शासकीय अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करून लोककल्याण राज्य आहे आणि आपण लोकांच्या हितासाठी, लोकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहोत, ही भूमिका, हा विचार कुठेतरी विसरताना दिसतात. आणि केवळ आलेल्या व्यक्तीला टोलवाटोली करून पाठवून देणं ही जी भूमिका आपल्या ठिकाणी राधिका तहसीलदाराच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि आपण बघत आहोत की त्यावेळेला प्रत्यक्ष जेव्हा संभा ही भूमिका घेतो आहे की काही केलं तरी आज जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन देत नाही किंवा टँकर पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही. आणि मग आपण बघत आहोत की नेहमीप्रमाणे जो संवाद या ठिकाणी होतो आहे, राधिका तहसीलदार या ठिकाणी त्यांना सांगताय की तुम्ही निघून जा, थांबवू नका. त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्या सांगताय त्यांना बाहेर हाकलून द्या. अशा प्रसंगी एक टोकाची भूमिका घेण्याची वेळ जेव्हा संभा आणि त्याच्या सहकार्यावरती या ठिकाणी येते आणि ते सांगतायत आम्ही काही झालं तर आज आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला आमच्या जे प्रश्न आहे तो प्रश्न सोडवावा लागेल, अन्यथा आम्ही इथून हटणार नाही. आणि या प्रसंगी त्यांनी अनेक निवेदनं जी दिलेली होती ती निवेदन या ठिकाणी समोर टाकली जातात. आणि मग आपण बघत आहोत की त्यातून सुद्धा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा परिणाम त्या अधिकाऱ्याच्या मनावरती होत नाही. हे कसलं होतं काय? आपण जर बघितलं तर एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आपल्या हक्कासाठी, आपल्याला पाणी मिळावं त्या ठिकाणी भांडतो आहे, संघर्ष या ठिकाणी करतो आहे. त्याच वेळेला जे शासन प्रतिनिधी आहेत
जे अधिकारी आहेत की त्यांचे कर्तव्य आहे की लोकांची समस्याचं निराकरण करणं, ते सोडवणं. हे न सोडवता कायद्याची भाषा दाखवून उलट मी तुमच्यावरती केसेस टाकेल, मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शासकीय नियमामध्ये कामामध्ये अडथळा आणला म्हणून ठिकाणी तुमच्यावरती मी गुन्हा दाखल करेल, अशा प्रकारची भाषा ठिकाणी जेव्हा वापरली जाते त्यावेळेला संभासारखाही संवेदनशील तरुण तो हतबल होता, तो आता लढायचा आहे. आणि ते लढायचं काय लढायचं तर सामान्यांच्या प्रश्नासाठी मला लढायचंय, ही भूमिका या ठिकाणी तो घेतो आहे. आणि मग आपण बघत आहोत की त्या ठिकाणी ज्या राधिका तहसीलदार या ठिकाणी आहेत त्यांचं अपहरण या ठिकाणी केलं जातं. त्यांच्यासोबत जे आहेत कंडक्टर ड्रायव्हर, त्यांच्याच गावातले 2 तरुण सहकारी आहेत आणि ते गावामध्ये त्यांना त्यांचं अपहरण करून नेल्यानंतर जेव्हा संपूर्ण गाव दररोज संभाची वाट पाहतो, आज ना उद्या आपल्याला संभा दररोज संध्याकाळची या ठिकाणी एसटीकडे वाट बघत असतात, डोळे लावून बसलेले असतात की आपल्याला आज तरी पाण्याचा टँकर मिळेल. आणि तिथून पुढे जी एकांकिका ही जी सुरू होते किंवा त्याचं नाट्य जे घडत जातं आपण बघतो आहोत की एकांकिकेमध्ये काय आहे की एकांकिकेमध्ये हा जो संघर्ष आहे, एकीकडे सामान्य माणूस पाण्यासाठी, हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकताना दिसतो आहे. त्या गावामध्ये साधारणतः 250-300 वस्तीची लोकसंख्या असणारं जे गाव आहे, ज्या गावामध्ये केवळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एकच काम आहे, फक्त पाणी मिळवणं. आणि अशा परिस्थितीमध्ये संभासारखा जो तरुण आहे, हा तरुण तहसीलदारचं अपहरण करतो. त्याला माहित आहे की हे कायद्याला धरून नाहीये. अशा वेळेला आणल्यानंतर सुद्धा तहसीलदार राधिका ह्या कोणत्या प्रकारच्या मनस्थितीमध्ये त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुम्ही लोक नक्षलवादी आहात, तुम्ही कायदा हातामध्ये घेतलेला आहे आणि मी अधिकारी आहे, अशा प्रकारची भाषा ही वारंवार किंवा मांडताना दिसते आहे. मग जेव्हा आपण ह्या एकांकिकेकडे बघतो त्याचं काय जाणवतं तर स्पष्टपणाने दिसतं आहे की एकीकडे मानवी समस्या आणि मानवी जीवन, ग्रामीण भागातल्या समाजाचे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपली नेमणूक आहे की आपले अधिकार गाजवण्यासाठी आहे, याचा विसर कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांना पडला की काय, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला ही एकांकिका आपल्यासमोर उभी करते. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की जैविक आपण वातावरण आपण बघतो आहोत की अशी हजारो गावं तहानलेली आहेत, अशी हजारो माणसं तहानलेली आहेत की त्या माणसांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी मिळत नाहीये. आणि ती केवळ शासन यंत्रणेकडे आम्हाला फक्त पाणी हवंय ही प्रामाणिक इच्छा बोलून दाखवतायत. म्हणजे एकीकडे आपण बघत आहोत की सुखवस्तू जीवन जगणारी नागरी भागातील माणसं आणि एकीकडे ग्रामीण भागामध्ये हंडाभर पाण्या पिण्या मिळवण्यासाठी वणवण करणारी, काही किलोमीटर पायी पायी जाणारी माणसं, पायपीट करणारी माणसं, हे जे वास्तव आहे या देशाचं, ग्रामीण भागाचं, हेही कथानक आपल्यापुढे मांडताना या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून आपण बघतो आहोत की ही एकांकिका जशी त्या ठिकाणी पुढे जाते आपण बघत आहोत की यामध्ये अनेक पात्र आहेत, जशी राधिका आहे, चंद्रा आहे, मास्तर आहेत आणि गौण पात्र या ठिकाणी आहेत. ही पात्र त्या त्या प्रसंगानुरूप या ठिकाणी आपल्याला त्या त्या ठिकाणी आपली जी भूमिका आहे ती भूमिका मांडताना दिसत आहे. मास्तर सुद्धा या ठिकाणी संभाला प्रामाणिकपणे साथ देणारा, संभा सुद्धा मास्तर जीव करणारा हा कार्यकर्ता आहे. मग ही एकांकिका मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नुसतं जैविक किंवा पाण्याचा प्रश्न मांडत नाही, तर खरं वास्तव काय आहे, धगधगतं वास्तव काय आहे. मग ते राजकर्ते असतील, ते लोकप्रतिनिधी असतील, शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांची जनतेप्रती असणारी भूमिका काय असायला हवी आणि लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय आहे. आणि आजही लोकांना जर मूलभूत गोष्टीसाठी, गरजांसाठी आपला संघर्ष करावा लागत असेल, तो संघर्ष करत असताना त्यांना कोणत्या प्रकारच्या यातना आणि कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचं वास्तव चित्रण आपल्याला ह्या एकांकिकेमध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून जसा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मध्यवर्ती आहे, तसंच मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्यावरणीय असेल. आज आपण बघत आहोत की अनेक खेडी ही पाण्या वाचून किंवा त्यांना पाणी या ठिकाणी मिळत नाहीये, दुष्काळग्रस्त भाग आहे. हे जे प्रश्न आहे ते ज्वलंत प्रश्न या ठिकाणी उभी करते. वातावरणाचे होणारे बदल असतील, त्यातून निर्माण झालेले प्रश्न या ठिकाणी असतील. मग आजचा हा तरुण, आजचा हा ग्रामस्थ आज एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचं अपहरण करून आपल्या गावामध्ये आणतो आणि समस्या सोडवण्यासाठी तो कायदाही हातामध्ये का घेतो, हा प्रश्न सुद्धा चिंतन करायला लावणार आहे आणि एकूणच तो अंतर्मुख करायला लावणारा सुद्धा या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ही एकांकिका जी आहे, ही एकांकिका आपण जर या
चा अभ्यास या ठिकाणी नीट जर केला किंवा आपण जर बघितलं तर ही एकांकिका केवळ पाणी प्रश्न जरी पुढे घेऊन येत असली तरी खऱ्या अर्थानं ती आत्ताचे ज्वलंत जे प्रश्न आहेत, मानवी प्रश्न जे आहेत, विशेषतः ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला ती अधिक भेटताना आपल्याला दिसते आहे. धन्यवाद.